अशी पुरी फुगते कशी, त्यासोबत तर्रीदार झणझणीत अशी बटाट्याची भाजी तुम्हालाही बघायची आहे? चला मी सांगते. या रेसिपीच्या काही टिप्स मी शेअर केल्या आहेत, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलं होतं, त्यात 1 वाटी रवा टाकला आहे. चवीप्रमाणे मीठ टाकून थोडं थोडं पाणी टाकून कणिक घट्टसर मळून घ्या. कणिक अजिबात सैल मळायची नाही, घट्टसर मळून घ्यायची आणि त्याला 10-15 मिनिटांसाठी भिजत ठेवायचे. आता मीडियम साईज बारीक 2 कांदे चिरून घेतले होते, 3-4 लसूण पाकळ्या ठेचून घेतल्या होत्या. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर, हिरवे मटार आणि थोडासा कढीपत्ता घेतला आणि 2-3 बटाटे उकडून घेतले व त्याला चिरून घेतले. 3-4 चमचे तेलामध्ये थोडीशी मोहरी टाकून घ्यायची व चांगली तडतडू द्यायची. ठेचलेला लसूण टाकून घेणार आहोत, त्याला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं. थोडासा कढीपत्ता आणि बारीक चिरून घेतलेला कांदा आपण परतून घेणार आहोत. कांदा चांगला लालसर होईपर्यंत परतायचा. त्यानंतर मटार, थोडीशी कोथिंबीर ॲड करून 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा हळद आणि 1 चमचा काळं तिखट टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं. मसाले चांगले मिक्स झाले की त्यानंतर आपण त्यामध्ये आता बटाटे टाकणार आहोत. बटाटेही चांगले मिक्स करून घ्यायचे व त्यानंतर गरम करून घेतलेलं पाणी ॲड करायचं. शक्यतो पाणी गरम करून ॲड करा, त्यामुळे भाजीला तर्री छान येते. आता आपण पुरी लाटून घेणार आहोत. पुरी लाटताना नेहमी पुरी तेल लावून लाटायची, पीठ लावून लाटायची पुरी नाही. तेल लावून लाटल्याने तळल्यानंतर आहे अशी राहते, नरम पडत नाही. त्यामुळे पुरी शक्यतो तेल लाटून लाटायची आणि आपण पुरी जाडसर अशी लाटून घेत आहोत, कारण जर तुम्ही पातळ लाटली तर ती पुरी फुगत नाही. आता लाटून झालेली पुरी आपण तळून घेणार आहोत. आणि आणखीन एक टिप्स, जेव्हा आपण पुरी तळतो तेव्हा त्याला हलकं हलकं प्रेस करून तळायचं, त्यामुळे पुऱ्या अशा टम्म फुगतात. तुम्ही बघू शकता केवढी टम्म अशी पुरी फुगली आहे आणि खायलाही खूप खुसखुशीत लागते. अशा प्रकारे नक्की ट्राय करा. झणझणीत हॉटेल स्टाईल बटाटा भाजी आणि पुरी खाण्याचा आस्वाद नक्की घ्या.